मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह 7 हिंदूंना जाणून-बुजून अडकवून तब्बल 17 वर्ष त्रास देण्याचं काम काँग्रेसनं केलं. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसनं हिंदूंची जाहीर माफी मागावी अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. NIA कोर्टाच्या निकालानं आज हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेलाय. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा आता 100 पट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात शंका नाही असं उपमुख्यमंत्री म्हणाले. NIA कोर्टानं मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदू विरोधी राजकारणाचा बुरखा फाडला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की 17 वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील 7 जणांची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरंय, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, ते पुन्हा एकवार सिद्ध झालंय. ते पुढे म्हणाले की मालेगावच्या स्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निस्संदिग्ध पाठिंबा दिला होता, कारण आपली बाजू न्यायाची आहे. याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा इत्यादी 7 जणांना या आरोपांमुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदू धर्मियांसाठी धर्मकार्यच असतं असं शिंदे म्हणाले. हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारांनी व्यवस्थेत आणलाय. यासारख्या दादांत खोटेपणाची त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहेत अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक काळाकुट्टा पर्व आज संपलंय असंही ते म्हणाले. हिंदू सहिष्णू असतो, मात्र भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसनं राजकारण केलं अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.